आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। जिंतूर परभणी मार्गावरील माग पाटीजवळ अपघातात एकाचा मृत्यू। जिंतूर परभणी महामार्गावरील माग पाटीजवळ दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना 10 मे शुक्रवार रोजी रात्री उशिरा घडली। नेमका अपघात कसा झाला याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही। परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत माग पाटीजवळ एक दुचाकी व मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। लक्ष्मण नारायण घोडके असे मयताचे नाव आहे। सदरील इसम भोसी तालुका जिंतूर येथील रहिवासी आहे। दुचाकीने गावाकडे जात होता। परभणी जिंतूर मार्गावरील दुचाकीला अपघात होऊन इसमाचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराडे यांनी अपघातस्थळी भेट दिली। अपघाताची माहिती नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे। हाफिज मोहम्मद अफजल यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली। सेलू शहरातील पत्रकार मोहम्मद इलियासभाई नवाब यांचे वडील हाफिज मोहम्मद अफजल खान साहब यांना अल्पशा आजाराने 8 मे बुधवार रोजी निधन झाले। हाफिज मोहम्मद अफजल खान यांनी शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आज दिनांक 12 मे रविवार रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने सेलू शहरातील हिंदी मराठी ग्रंथालयात शोक सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंचावर मदीना मस्जिदचे पेशिमाम हाजी शेख रईस खासमी उर्फ खाजा मौलाना, परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक नाना काकडे, पत्रकार संघाचे सुरेश नाईकवाडे, यासिर उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष पठाण रहीम खान यांची उपस्थिती होती। लोकसभेत मुख्यमंत्री यांचे OSD राहुल देशपांडे, ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर, ॲडव्होकेट किशोर जवडेकर, ॲडव्होकेट अशोक फोपसे, ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी, डॉक्टर अरविंद बोराडे, मिलिंद पवार, सुरेंद्र गिल्डा, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र डासाळकर, रेल्वे प्रवासी संघटनेचे शुभव मालानी, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील, पत्रकार रेवणाप्पा साडेगावकर, किशोर कटारे, मोहसिन मामू, पठाण निसार खान सह सेलू शहरातील पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, वकील, डॉक्टर्स, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी हाफिज मोहम्मद अफजल खान साहब यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सखोल माहिती देऊन श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुभाष मोहकरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पत्रकार मोहम्मद इलियासभाई नवाब यांनी मानले। केमापूर वासियांनी घेतला वृक्ष संवर्धनाचा संकल्प। प्रचंड तापलेल्या उन्हामुळे जिकडे तिकडे दिसणारी रखरख, सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष यावर समाज माध्यमातून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगणारे संदेश फिरताना आपण पाहतो। पण फक्त पर्यावरण संवर्धनासाठी बोलून काही होणार नाही, तर कृती करणे आवश्यक आहे आणि हे कृत्यशील पाऊल सेलू तालुक्यातील केमापूर येथील गावकऱ्यांनी टाकले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे 2 वर्षापूर्वी घनवन प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे। शिक्षकांनी कधी विद्यार्थ्यांच्या मदतीने तर कधी टँकरने पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचे काम केले, परंतु सध्या पाणी टंचाईमुळे घनवन प्रकल्प सुकू लागलेला पाहू नामदेव अंधाळे यांनी 400 फूट पाईप अंथरून त्यांच्या बोरवेलमधील झाडांना पाण्याची व्यवस्था करून दिली। सुकू लागलेल्या घनवन प्रकल्प आता उन्हाळ्यातही बहरेल। पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यासाठी अंकुश आंधळे, कैलास आंधळे, अक्षदा भास्कर गुट्टे, अक्षदा गोविंद गुट्टे, पूनम गुट्टे, अशोक बुधवंत, आदिनाथ बुधवंत, प्राजक्ता साळवे मदत करत आहेत। या सर्वांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला आहे। गोदावरी घाटावर दारूच्या बाटल्या आढळत असल्याने नागरिकात संताप। गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर असलेल्या घाटावर सायंकाळपासून रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचा येथे अड्डा बनला आहे। दारूच्या रिकाम्या बाटल्या या नदी घाटावर आढळून येत असल्याने नागरिकात संतापाची भावना निर्माण होत आहे। पोलिसांनी रात्रीच्या वेळी गोदावरी नदी घाटवर व परिसरात पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी पुढे येत आहे। गंगाखेड शहरातील गोदावरी नदी घाटाची संख्या 4 आहे। यात नरसिंह घाट, तुडतुंब घाट, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट, वैष्णव घाट इत्यादी घाट आहेत।
तसेच विविध धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पुरातन काळातील ओवाऱ्या आहेत। या ओवाऱ्यात सायंकाळपासून रात्रीच्या वेळी दारुड्यांनी दारू पिण्याचा येथे अड्डाच बनला आहे। विविध प्रकारच्या नशा करणारे व्यसनी लोक रात्रीच्या वेळेत येथे नशापान करत असल्याने नागरिकात संतापाची भावना निर्माण होत आहे। गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबविणारे सामाजिक कार्यकर्ते येथील स्वच्छता करताना त्यांनी या रिकाम्या दारूच्या बाटल्या उचलून फेकून देतात। स्वच्छता अभियानातील नागरिकात याविषयी संताप व्यक्त करतात। पोलिसांनी गोदावरी नदी परिसरात व नदी घाटावर नशापान करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। सेलू शहरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक। समाजातील वर्ण वर्चस्वधारित जातीभेदाचा अंत करून स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देणारे व श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 12 मे रविवार रोजी सेलू शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। महात्मा बसवेश्वर यांच्या मिरवणूक सोहळ्यात सेलू शहरातील समाज बांधव व महिलांची लाक्षणिक उपस्थिती होती।